नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, स्वराज्य प्रबोधिनीच्या या आपल्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर आपल्या सर्वांचं स्वागत। विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, तुम्ही 28 एप्रिलच्या दृष्टिकोनातून राज्यसेवा पूर्व परीक्षेचे अभ्यास करत असाल आणि याच सगळ्या परीक्षेच्या अभ्यासाचा भाग म्हणून एन्व्हायरमेंटच्या बद्दल इनपुट वेगवेगळ्या पद्धतीने आपण देण्याचा प्रयत्न करतोय आणि बऱ्याच जणांची त्या ठिकाणी क्वेरी होती किंवा इन्क्वायरी होती की मग राज्यसेवेच्या दृष्टिकोनातून पर्यावरणासाठी आपण काय करणार आहोत की नाही। तर आपण त्याच्यावरती सविस्तर स्वरूपात चर्चा करूयात। पर्यावरणाबद्दल स्ट्रॅटेजी काय असली पाहिजे, पर्यावरणाचा अभ्यास कसा नेमका केला पाहिजे, कंटेंट कुठनं फोकस करायचंय आणि त्याचबरोबर प्रश्न कसे विचारले जात आहेत, किती विचारले जात आहेत, आउटपुट जास्त वाढवायचं कसं, कमी वेळामध्ये अधिक परिणामकारक अभ्यास करायचा कसा, करंट रिलेटेड टू एन्व्हायरमेंट जे आहे तर ते कुठून हिट करायचं, या सगळ्या गोष्टींचा आपण सविस्तर स्वरूपात आढावा आजच्या या लेक्चरमध्ये घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। याच्यामध्ये राज्यसेवा पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षा 2024च्या दृष्टिकोनातून पर्यावरणाची स्ट्रॅटेजी आपण डिस्कस करूया। पर्यावरण याला इंटिग्रेट करून त्या ठिकाणी वाचणं गरजेचं असतं। फक्त आणि फक्त प्रिलिम पुरता मुद्दा मर्यादित ठेवता येणार नाही। मेन्सला पण पर्यावरण पेपर क्रमांक 1 मध्ये त्याच्याबद्दल मी डिटेल डिस्कशन तुमच्याशी करेनच, पण ते दोन्ही पद्धतीचा एकाच वेळी अभ्यास जो आहे तर तो आपल्याला करता येऊ शकतो। आता कुठल्याही विषयाची स्ट्रॅटेजी किंवा विषयाचा अभ्यास हा सुरू करत असताना पहिला मुद्दा असतो तो म्हणजे त्या विषयाचा सिलेबस किंवा त्या विषयाचा अभ्यासक्रम। आता अभ्यासक्रमाचा जर विचार आपण केला तर प्रिलिमचा अभ्यासक्रम तुमच्या समोर दिसतोय, तर त्यामध्ये क्रमांक 6चा जो मुद्दा आहे जनरल इश्यूज ऑन एन्व्हायरमेंट, त्याच्यानंतर इकॉलॉजी, बायोडायव्हर्सिटी, क्लायमेट चेंज दॅट डू नॉट रिक्वायर एनी सब्जेक्ट स्पेशलायझेशन असं त्या ठिकाणी आपल्याला लिहिलेलं दिसेल। बघा, जनरल इश्यूज ऑन एन्व्हायरमेंट, इकॉलॉजी, बायोडायव्हर्सिटी, क्लायमेट चेंज दॅट डू नॉट रिक्वायर एनी सब्जेक्ट स्पेशलायझेशन। याच्या पलीकडे काही सिलेबस दिलेला आहे का? नाही दिलेला। पण मग अजून प्रश्न कुठे कुठे विचारले जातात? सो मी सांगेन की जनरल सायन्सचा एक सेक्शन आहे, इथं एखाद दुसरा प्रश्न एन्व्हायरमेंट रिलेटेड विचारला जातो। पर्यावरण या विषयाचा जर आपण विचार केला तर हा एक सँडविच सब्जेक्ट आहे बिटवीन जॉग्राफी ऑन वन हँड अँड सायन्स ऑन अदर हँड। त्यामुळे बऱ्याचदा तुम्हाला असं लक्षात येईल की सायन्सच्या प्रश्नांच्या सेक्शनमध्ये एन्व्हायरमेंट किंवा इकॉलॉजीची डेफिनेशन, त्याच्याबद्दलच्या शास्त्रज्ञांबद्दल अनेकदा राज्यसेवा पूर्व असेल पूर्व परीक्षेला प्रश्न विचारण्यात आलेले आहेत। जॉग्राफीचा जर विचार केला तर आपण असं म्हणूयात की एन्व्हायरमेंटचा बेसच त्या ठिकाणी जॉग्राफी, प्राकृतिक रचना, हवामान याच्यातून तयार होताना दिसतोय आणि त्यामुळे आपल्याला असं लक्षात येईल की बऱ्याचदा जॉग्राफीमध्ये पण एखाद दुसरा क्वेश्चन जो आहे तर तो एन्व्हायरमेंट रिलेटेड त्या ठिकाणी विचारला जातो। सो हा मी तिसरा मुद्दा म्हणेन की इथे एक ते दोन क्वेश्चन या ठिकाणी विचारले जाताना दिसतात। म्हणजे एन्व्हायरमेंटचे स्वतःचे जे क्वेश्चन्स आहेत तर ते वगळता जॉग्राफीमध्ये पण एन्व्हायरमेंट कधीतरी विचारलं जातं। आता एक्झाम्पल याचं सांगू का मी तुम्हाला? बऱ्याचदा अ गटामध्ये अभयारण्य देतात आणि ब गटामध्ये ती संबंधित जिल्हे देतात किंवा राज्य देतात, किंवा अ गटामध्ये राष्ट्रीय उद्यान, ब गटामध्ये राज्य यांच्या जोड्या लावला प्रश्न अनेकदा 2020 राज्यसेवा, 21 राज्यसेवा, 22 राज्यसेवेला त्या ठिकाणी आलेला दिसतो। सो हा प्रश्न त्यांनी विचारत असताना भूगोलामध्ये पर्यटनामध्ये त्या ठिकाणी नैसर्गिक पर्यटन या टॉपिक अंतर्गत विचारलेला दिसतो। हिडिंग माय पॉइंट। सो आपल्याला काय आहे, इथं आपल्याला कुठं प्रश्न येतात याच्याही पेक्षा या सेक्शन पैकी कुठल्याही सेक्शनला पर्यावरणाचा प्रश्न आला तरी तो आपल्याला टॅकल झाला पाहिजे। अजून एक पर्यावरणावरती प्रश्न येणारा मुद्दा आहे तो म्हणजे इकॉनॉमिक अँड सोशल डेव्हलपमेंट, आणि याच्यामध्ये पहिलाच टॉपिक आहे बघा सस्टेनेबल डेव्हलपमेंट, किंवा त्याला आपण काय म्हणतोय शाश्वत विकास। आणि शाश्वत विकास हा जर मुद्दा आपण लक्षात घेण्याचा प्रयत्न केला तर मुळात शाश्वत विकासाचा बेस जो आहे तर तो युनायटेड नेशनच्या वेगवेगळ्या कॉन्फरन्सेस असतील किंवा पर्यावरणासंबंधीच्या वेगवेगळ्या कॉन्फरन्स असतील किंवा ब्रूटलँड कमिशन असेल, ब्रूटलँड कमिशनचा आवर कॉमन फ्युचर नावाचा 1987 साली आलेला अहवाल असेल, त्याच्यानंतर झालेली 92ची वसुंधरा परिषद असेल, या सगळ्या टप्प्यांमध्ये आपल्याला शाश्वत विकास ही संकल्पना जी आहे तर ती आपण असं म्हणूयात की त्या संकल्पनेचा उदय होत असताना आणि ती संकल्पना सर्व देशामध्ये किंवा सर्व जगामध्ये त्या ठिकाणी त्याला ऍक्सेप्टन्स येत असताना आपल्याला दिसेल। आणि आज आपल्याला असं लक्षात येईल डेव्हलपमेंटच्या ही कुठल्याही ॲस्पेक्टमध्ये आज शाश्वत विकास नावाचा मुद्दा आहे। मग इन्फ्रास्ट्रक्चर असेल, एनर्जी असेल, त्या ठिकाणी क्लायमेट ऍक्शन असेल किंवा अदरवाईज कुठलाही सिटीजचं प्लॅनिंग असेल तर त्याच्यामध्ये शाश्वतता आहे, कृषी करायची असेल तर त्या कृषीमध्ये शाश्वतता आहे, म्हणून तर आपण सेंद्रिय शेती करतोय। म्हणजे बरेच जण काय म्हणतात एन्व्हायरमेंटला 5 प्रश्न येतात,
हो बरोबर आहे, मी मान्य करतो की पर्यावरणाच्या सेक्शनमध्ये पर्यावरणाला 5 प्रश्न सलग जे येत आहेत तर ते विचारले जात आहेत, पण जिओग्राफी मधला तुम्ही एक प्रश्न पकडा, सायन्स मधला तुम्ही एक प्रश्न पकडा, आणि त्याचबरोबर हे सस्टेनेबल डेव्हलपमेंट नावाचा टॉपिक आहे तर त्यातला एक प्रश्न पकडा. सो 8 ते 9 प्रश्न हे एन्व्हायरमेंट वरती विचारले जातातच. अजून एखादा प्रश्न म्हणायचं झालं तर करंट अफेअर्स मध्ये बऱ्याचदा एन्व्हायरमेंट रिलेटेड करंट अफेअर्स वरती प्रश्न विचारले जातात. कसे विचारले जात आहेत? कॉन्फरन्स ऑफ पार्टीज वरती प्रश्न विचारले गेलेले आहेत. ग्रेटा थेनबर्गला टाइम पर्सन ऑफ द इयर पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं तर ग्रेटा थेनबर्ग वरती प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेला दिसतो. सो हेही आपल्याला कळणं गरजेचं आहे. सो अभ्यासक्रम फक्त सिंगल लाईनर तिथं आहे म्हणून त्याच्यावरती जाण्याचा प्रयत्न करू नका. आणि कोण म्हणत असेल 5च क्वेश्चन विचारले जातात आणि मग 4 तासात 5 तासांनी एन्व्हायरमेंट उरका, कामाचं नाहीये काय. आणि ते जर का बघायचं असेल तर प्रश्न थोडेसे प्री आणि मेन्सचे बघा. त्यानंतर बघा हा अभ्यासक्रम आहे राज्यसेवा मुख्य परीक्षेचा. सो राज्यसेवा मुख्य परीक्षेचा जर तुम्ही विचार केला तर राज्यसेवा मुख्य मध्ये पेपर क्रमांक 1 जो आहे तर तो भूगोल, त्याचबरोबर इतिहास आणि कृषी किंवा पर्यावरण याच्याशी रिलेटेड आपल्याला दिसेल. त्यामध्ये भूगोल अंतर्गत 2.6 हा मुद्दा आहे, पर्यावरण भूगोल किंवा एन्व्हायरमेंटल जिओग्राफी, आणि महाराष्ट्राचा विशेष संदर्भ त्या ठिकाणी घेतलेला आहे. मग त्याच्यात बघा परिसंस्था, घटक, मग त्यातले जैविक आणि अजैविक घटक. अगेन 2022 राज्यसेवा मुख्य त्यांनी प्रथिनं हे सेंद्रिय आहेत का असेंद्रिय आहेत असा प्रश्न त्या ठिकाणी विचारलेला होता. सो ओघाना प्रश्न आला म्हणून सांगतो. ऊर्जा प्रवाहाबद्दल प्रश्न, ऊर्जेचे मनोरे 2023च्या राज्यसेवा पूर्व परीक्षेमध्ये परिस्थितिकीय मनोऱ्यांवरती प्रश्न विचारलेला होता आणि खालीलपैकी कोणत्या प्रकारचे मनोरे नसतात हे विचारलेलं होतं. सो मनोरे 3 प्रकारचे असतात, ऊर्जेचा असतो, जैव वस्तुमानाचा असतो आणि संख्येचा असतो. तिथे अन्न साखळी मनोरा हा ऑप्शन दिलेला होता जो चुकीचा त्या ठिकाणी होता. सो त्यातलाच एक ऊर्जेचा मनोरा हा प्रकार आहे. पोषण किंवा रासायनिक घटक द्रव्यांचे चक्रीकरण ज्याला आपण बायोजिओ केमिकल सायकल असं त्या ठिकाणी संबोधतो. अन्न साखळी किंवा अन्न शृंखला म्हणजे फूड चेन किंवा फूड वेब ज्याला आपण म्हणतो, अन्न जाळे, पर्यावरणीय ऱ्हास आणि संधारण, जागतिक परिस्थितिकीय असंतुलन, इकोलॉजिकल इम्बॅलन्स कशा कशामुळे होतोय, मग त्याच्यामध्ये पोल्युशनचे मुद्दे आले, त्याच्यामध्ये मग काय म्हणत त्याला आपण बायोडायव्हर्सिटीचा जो ऱ्हास होतोय तर त्याचे मुद्दे आले. गेटिंग इट. सो जैवविविधतेमधील ऱ्हास, जैवविविधतेच्या ऱ्हासाचे धोके, मानव वन्यजीव संघर्ष, मॅन अँड ॲनिमल कॉन्फ्लिक्ट किंवा ह्युमन ॲनिमल कॉन्फ्लिक्ट. बऱ्याच वेळा ते हत्ती जे आहेत तर ते अनमॅन्ड रेल्वे क्रॉसिंगच्या तिथं अडकून बसतायत किंवा दुर्घटनाग्रस्त होत आहेत. बऱ्याच वेळा आपल्याला असं लक्षात येईल की अनेक पक्षी प्रजाती ज्या आहेत तर त्यांच्या स्थलांतराच्या मार्गामध्ये त्यांची शिकार केली जाते. सो हे सगळं ह्युमन वाईल्ड लाईफ कॉन्फ्लिक्ट मध्ये येतं. किंवा मानवी वस्तीमध्ये बिबट्या जो आहे तर तो आला, असे काही गोष्टी तुम्हाला बऱ्याचदा ऐकायला मिळतात. निर्वनीकरण, त्याचबरोबर जागतिक तापमानवाढ, हरितगृह परिणाम, CO, CO2, CH4, CFCs, NO यांची वातावरणातील पातळी. आता हे सगळे ग्रीन हाऊस गॅसेस आहेत जे कंट्रीब्यूट करतात ग्रीन हाऊस इफेक्ट घडवून आणण्यामध्ये आणि त्याच्यामुळे वॉर्मिंग ऑफ टेम्परेचर त्या ठिकाणी होत आहे. त्यानंतर बघा आम्ल पर्जन्य, महाराष्ट्रातील उष्मावृद्धी केंद्र किंवा हीट आयलँड इन महाराष्ट्र, इथं महाराष्ट्राचा स्पेशल रेफरन्स त्यांनी घेतलेला आहे. इथं आपण फॉर एक्झाम्पल हीट आयलँडच्या बाबतीमध्ये चंद्रपूरचं उदाहरण त्या ठिकाणी घेऊ शकतो किंवा पर्टिक्युलरली औष्णिक विद्युत केंद्र, आणि जिथं औद्योगिक प्रक्रियांची तीव्रता जास्त आहे तर तिथं ही तप्त बेट किंवा हीट आयलँड्स तयार होताना दिसतात. तोही मुद्दा महत्वाचा आहे. पर्यावरणविषयक वेगवेगळे कायदे, पर्यावरण आघात मूल्यमापन, एन्व्हायरमेंट इम्पॅक्ट असेसमेंट, क्योटो संहिता आणि वातावरणातील कार्बन क्रेडिट्स. म्हणजे हे सगळं परत कशाशी रिलेटेड येते? क्लायमेट चेंज साठी आंतरराष्ट्रीय स्तरावरती काय केलं जातंय, त्याच्यासाठी कोणकोणते फ्रेमवर्क आहेत, त्याच्यासाठी कोणकोणते करार आहेत. आता इथं जे दिलेलं नाहीये पण प्रश्न विचारलेला आहे, मागच्या वर्षी त्यांनी ओझोन अवक्षयाबद्दल प्रश्न विचारलेला होता बघा. सो क्योटो प्रोटोकॉल प्रमाणेच आपल्याला मॉन्ट्रियल प्रोटोकॉल पण करायचा आहे. पर्यावरणीय प्रदूषणाचे वेगवेगळे मुद्दे बऱ्याचदा विचारले जातात. करंट मधल्या फॅक्ट्स वरती प्रश्न येतोय, जसं की प्लास्टिक वरती बंदी केलेली आहे तर किती मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिकला बंदी वगैरे वगैरे. सो हा झाला अभ्यासक्रम जो तुम्हाला कदाचित माहिती आहे, जो तुम्ही कदाचित वाचलेला असेल पण जाणीवपूर्वक तो मी या एकंदरीतच डिस्कशन मध्ये पहिल्यांदा घेतला कारण त्याला रिव्हिजिट करून मला काहीतरी तुम्हाला सांगायचं होतं. हे सांगायचं होतं की इथं फक्त सिंगल लायनर स्वरूपात हा सिलेबस बघू नका, त्याचं एक्सटेन्शन वेगवेगळ्या विषयांमध्ये बघा. आपल्याला मॅक्सिमम आउटपुट आणायचं असेल तर इथं सगळं केलं पाहिजे. फॉर एक्झाम्पल NAPCC नॅशनल ऍक्शन प्लॅन ऑन क्लायमेट चेंज आहे ना, तर त्या नॅशनल ऍक्शन प्लॅन ऑन क्लायमेट चेंज वरती MPSC न
आपल्याला असं लक्षात येईल की 2020च्या राज्यसेवा पूर्व परीक्षेला प्रश्न विचारलेला आहे, पण तो इकॉनॉमिक्सच्या सेक्शन मध्ये विचारलाय. सो आपल्याला कुठल्या विषयात एन्व्हायरमेंटचा प्रश्न येतोय याच्यामध्ये स्वारस्य नाहीये. तो एन्व्हायरमेंट रिलेटेड मुद्दा आला तर तो मला टॅकल करता आला पाहिजे. 2020च्या राज्यसेवा पूर्व परीक्षेमध्ये करंट मध्ये त्या ठिकाणी आपल्याला असं लक्षात येईल आरेच्या जंगलाबद्दल प्रश्न विचारण्यात आलेला होता. का तर आरे मधली वृक्षतोड आणि तो सगळा मुद्दा चर्चेत होता त्यामुळं. त्याच्यानंतर 2020च्याच राज्यसेवा पूर्व परीक्षेला भूगोलामध्ये जगाचा भूगोल या ठिकाणी आहे. बघा इकडं महाराष्ट्र, इंडिया अँड वर्ल्ड जिओग्राफी आहे आणि वर्ल्ड जिओग्राफी मध्ये क्लायमेट टाइप्स आणि क्लायमेट वरती प्रश्न विचारत असताना, वनांच्या प्रकारावरती प्रश्न विचारत असताना त्यांनी अमेझॉनच्या जंगलावरती प्रश्न विचारला. कॉन्टेक्स्ट होता अमेझॉनच्या जंगलांना आग लागलेली होती किंवा वणवेल त्या ठिकाणी लागलेली होती. सो करंट मध्ये चर्चेत असलेल्या गोष्टींच्या बेसिक्स मध्ये जाण्याची एमपीएससीची एक सवय आहे. सो त्या कंटेक्स्ट मध्ये पण आपल्याला हे डील करायचं आहे. आता रिसेंटली कॉन्फरन्स ऑफ पार्टीची मागच्या वर्षीची जी 27वी परिषद आहे, यावर्षी 28वी परिषद पार पडली. 27व्या परिषदेबद्दल प्रश्न विचारण्यात आलेला आहे. त्याच्या आधी ग्रुप सीच्या एका परीक्षेमध्ये किती सालापर्यंत भारतानं कार्बन न्यूट्रल होण्याचं ध्येय ठेवलेला आहे असा प्रश्न विचारलेला दिसतो. सो सांगायचा मुद्दा काय, मी वेगवेगळ्या परीक्षांचे रेफरन्स राज्यसेवेच्या अनुषंगाने देतोय, कारण आपल्याला तसं आउटपुट जे आहे तर ते त्या ठिकाणी वाढवायचं आहे. आता अभ्यासक्रमाचं डिस्कशन झालं, मग थोडंसं याचे की डिटर्मिनंट्स आपल्याला शोधता येत आहेत का, तर डेफिनेटली शोधता येऊ शकतात. जो काही सिलेबस पूर्व किंवा मुख्य परीक्षेला दिलेला आहे तर त्याची डिव्हिजन जी आहे तर ती आपल्याला साधारणतः या 5 घटकांमध्ये पर्यावरणाच्या बाबतीमध्ये करता येते. तर त्यातला पहिला घटक त्या ठिकाणी आहे पर्यावरण आणि परिस्थितिकी. या घटकाचा जर विचार केला तर ह्याच्यात सगळ्या एन्व्हायरमेंट इकॉलॉजी रिलेटेड कन्सेप्ट आपल्याला अभ्यासायचे. त्यानंतर पुढचा घटक आहे तो म्हणजे जैवविविधता, बायोडायव्हर्सिटी. त्यानंतर पुढचा घटक आहे तो म्हणजे जैवविविधता संवर्धन. त्यानंतरचा आहे पर्यावरणीय प्रदूषण, एन्व्हायरमेंटल पोल्युशन. आणि इथं आपल्याला लक्षात घ्यायचंय की जलप्रदूषण, हवा प्रदूषण आणि ध्वनी प्रदूषण या 3 प्रकारांपुरतं मर्यादित राहायचं नाहीये. आता 17 डिसेंबरची ग्रुप सीची जी एक्झाम झाली ना, तर त्याच्यामध्ये आपल्याला असं लक्षात येईल किरणोत्सारी प्रदूषण हा मुद्दा आहे आणि त्यातून वेगवेगळ्या प्रकारचे काय म्हणतात त्याला न्यूक्लिअर च्या बाबतीमधले अपघात जे झालेले आहेत तर त्याच्यावरती प्रश्न त्यांनी विचारलेला होता. सो कॉन्टेक्स्ट समजून घेण्याचा प्रयत्न करा. आपल्याला इथं काय करायचंय, घनकचरा व्यवस्थापन हा एक महत्वाचा मुद्दा आहे, प्लास्टिक वेस्ट मॅनेजमेंट महत्वाचा मुद्दा आहे, ई वेस्ट मॅनेजमेंट हा महत्वाचा मुद्दा आहे किंवा बायोमेडिकल वेस्ट मॅनेजमेंट हा महत्वाचा मुद्दा आहे. या सगळ्यांवरती चर्चा आपल्याला या पर्यावरणीय प्रदूषणामध्ये केली पाहिजे. त्यानंतरचा आहे हवामान बदल, क्लायमेट चेंज. मॅक्सिमम प्रश्न विचारला जाणारा, मॅक्सिमम आउटपुट यातून येतं अशा प्रकारचा हा विषय, ज्याला आपण नाकारू शकत नाही. आज तुमच्या माझ्या घरामध्ये शेतीचे वेगवेगळे प्रश्न आहेत, त्याचबरोबर क्लायमेटचे वेगवेगळे प्रश्न आहेत आणि हा आपल्या घरात डिस्कस होणारा मुद्दा आहे. कारण पाऊस जर पडला नाही तर त्याचा इम्पॅक्ट डायरेक्ट आपल्या शेतीवरती आणि अर्थकारणावरती त्या ठिकाणी होणार आहे. आणि सध्याची स्थिती लक्षात घेता बघा, सगळेजण एकच म्हणतायत की आमच्या वेळी असं नव्हतं. आपल्या आधीची पिढी आपल्याला काय सांगते, आमच्या वेळी असं नव्हतं, आमच्या वेळी जून ते सप्टेंबर साधारणपणे पाऊस पडत होता. मग आता हा जो काही पाऊस पडत नाहीये किंवा मान्सून मध्ये जास्तीत जास्त अनिश्चितता निर्माण झालेली आहे, याला भौगोलिक कारणांव्यतिरिक्त आपल्याला असं लक्षात येईल की पर्यावरणीय कारण किंवा क्लायमेट चेंजचा देखील कॉन्टेक्स्ट त्या ठिकाणी आहे. मग फक्त पाऊस न पडणं यालाच नाहीये, तर पाऊस जास्त स्वरूपात पडणं म्हणजे अतिवृष्टी किंवा पूर परिस्थिती निर्माण होणं याला पण तो कॉन्टेक्स्ट आहे. रिसेंटली कॉन्फरन्स ऑफ पार्टीची 28वी बैठक झाली, ज्याच्यात जागतिक हवामान संघटनेनं एक अहवाल प्रकाशित केला आणि हा जो काही अहवाल जागतिक हवामान संघटनेनं प्रकाशित केलेला होता त्याच्यामध्ये 2011 ते 2020 हे भारतामधलं सर्वाधिक अतिवृष्टीचं आणि उष्णता दशक त्या ठिकाणी ठरलं असं त्यांनी त्या अहवालामध्ये नमूद केलेलं आहे. याच कालखंडामध्ये आपल्याला भूस्खलनाच्या घटना खूप जास्त झालेल्या दिसल्या. याच कालखंडामध्ये आपल्याला जवळपास 18 राज्यांमध्ये पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे किंवा पाणी टंचाईला सामोरं जावं लागलेलं आहे अशी परिस्थिती दिसली. सो हे सगळं क्लायमेट चेंजमुळे होत आहे हे त्या WMOच्या रिपोर्टमध्ये सांगण्यात आलेलं होतं. म्हणजे एका विषयाच्या पलीकडे जाऊन विचार करत असताना हवामान बदल असेल, पर्यावरणीय प्रदूषण असेल, याचे सगळे धोके आपल्या डोअर स्टेप्सला आहेत. लहानपणी सायन्सच्या पुस्तकामध्ये वाचताना असं वाचत होता तुम्ही की हिमनग वगैरे वितळून जातील आणि त्याच्यामुळे समुद्राच्या पाणी पातळीमध्ये वाढ होईल वगैरे वगैरे. आता ते आज रोजी आपल्याला विटनेस होताना दिसते.
मग आपल्याला ऋषीगंगा, धौलीगंगा आणि अलकनंदा या नद्यांमध्ये आलेला हिमकडा कोसळल्यामुळे आलेला पूर परिस्थिती असेल, अंटार्क्टिका मधली परिस्थिती असेल, गोपालमठ, जोशीमठ मध्ये जे झालं, 2013 मध्ये केदारनाथ मध्ये जे झालं, सो या सगळ्या गोष्टींची इंटरलिंक आहे. किंवा आता अगदी 1-1.5 महिन्यापूर्वी सिक्कीम मध्ये किती भयानक पूर परिस्थिती होती, अख्खाच्या अख्खा हायवे त्या ठिकाणी खचलेला होता. सो सांगायचा उद्देश काय आहे की याला करंट मध्ये खूप जास्त रिलेव्हन्स प्राप्त झालेला आहे. आज आंतरराष्ट्रीय स्तरावरती कुठेही माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी जात आहेत, ते कुठंतरी रिन्युएबल एनर्जीवरती करार करताना दिसत आहेत, कुठेतरी इंडिया इनिशिएट करताना दिसते. मग आंतरराष्ट्रीय सौर आघाडीवरती तुम्हाला 2020च्या राज्यसेवेला पण प्रश्न दिसतो, कंबाईनच्या परीक्षेमध्ये पण प्रश्न दिसतो. सांगायचा मुद्दा काय, भारतात किंवा आता G20ची परिषद झाली ना, त्याच्या पॅरलल तिथं काय घडलं, ग्लोबल बायोफ्युएल अलायन्स, जागतिक जैव इंधन आघाडी, याच्यात भारत अग्रेसर आहे. माननीय नितीन गडकरी सारखं हायड्रोजन फ्युएल बद्दल बोलताना दिसत आहेत. सो नेट झिरो इमिशनच्या दृष्टिकोनातून इनिशिएटिव्ह वेगवेगळे घेण्यात येत आहेत. त्याच्यासाठी इन्सेंटिव्हायझेशन जे आहे तर ते चाललेलं आहे, इलेक्ट्रिक व्हेकल पॉलिसी आलेली आहे. या सगळ्या गोष्टी आहेत, आपल्याला विस्तृत स्वरूपात त्या सगळ्या गोष्टी डिस्कस करायच्या. पण सांगायचा मुद्दा काय आहे की डोअर स्टेपला आपल्या ही संकट आहेत आणि आयोगाचा कदाचित हेतू असावा की उद्याचे प्रशासक जे आहेत तर त्यांनी डिसिजन मेकिंग करत असताना त्यांच्यामध्ये ती पर्यावरण संवर्धनाची संवेदनशीलता असावी आणि या दृष्टिकोनातून या सिलेबसचं डिझायनिंग जे आहे तर ते केलेलं दिसतं किंवा तसे प्रश्न त्या कंटेक्स्टमध्ये विचारले जातात. मग आता स्ट्रॅटेजी काय असावी, तर स्ट्रॅटेजीला बॅकिंग कशाचं असलं पाहिजे, तर सर्वात महत्वाचं PYQचं बॅकिंग असलं पाहिजे. बरोबर, आपण सिलेबस बघितला आणि त्याच्यानंतर सिलेबसचे डिटर्मिनंट्स किंवा मेन पॉइंट्स बघितले, उपघटक बघितले, त्याच्यानंतरचा मुद्दा आहे PYQs. मग PYQs कुठले कुठले बघायचे, राज्यसेवा पूर्व परीक्षा, राज्यसेवा मुख्य परीक्षा. बरोबर, याच्यामुळे आपल्याला काय कळणार आहे, 2 गोष्टी कळणार आहे. एक, एरियाज ऑफ क्वेश्चन, म्हणजे कशा प्रकारे प्रश्न, कुठल्या घटकांवरती प्रश्न विचारले जात आहेत, आणि दुसरं काय, डायमेन्शन्स ऑफ क्वेश्चन, म्हणजे क्वेश्चन कशा प्रकारे विचारले जात आहेत. सो एरियाज कळले आणि डायमेन्शन कळली की आपल्याला आपली अभ्यास पद्धती आपोआप त्या ठिकाणी डिसाइड करता येते. सो म्हणून तिसरा घटक येतो अभ्यास पद्धतीचा आणि मग चौथा घटक येतो संदर्भ साहित्याचा. विद्यार्थी प्रिपरेशन करत असताना त्यांची हायरार्की कशी असते, पहिला मुद्दा सर हे सगळं जाऊ दे, अभ्यास पद्धती वगैरे काय वाचू, म्हणजे एन्व्हायरमेंटचे 8-9 प्रश्न बरोबर येतील, 5-6 प्रश्न बरोबर येतील, तर ते संदर्भ साहित्य सांगा की ठीक. सो हे थोडंसं कुठेतरी चुकतंय, आपण PYQचं अनालिसिस आपण केलं पाहिजे. आता तुमच्या समोर राज्यसेवा पूर्व परीक्षेचं संख्यात्मक विश्लेषण या ठिकाणी आहे. आता हे तुम्हाला व्यवस्थित पद्धतीने दिसावं म्हणून मी जरा इथून त्या ठिकाणी गायब होतो, म्हणजे तुम्हाला हे लक्षात येईल आणि मग परत एकदा मी इंटरॅक्शनसाठी तुम्हाला अवेलेबल असेल. राईट. सो बघा, पर्यावरण आणि परिस्थितिकी 2013 ते 23 या 10 वर्षाच्या पूर्व परीक्षेमध्ये कसे प्रश्न त्या ठिकाणी विचारण्यात आलेले होते. बघा, 2014ला 3 प्रश्न आहेत, 2016, 17, 18 एकच प्रश्न विचारलेला आहे या सेक्शन मध्ये. 2020चा जर आपण विचार केला तर त्याच्यामध्ये 3 प्रश्न आहेत, 21ला 2 प्रश्न आहेत, 22ला 3 प्रश्न आहेत, परत 4 प्रश्न आहेत. एरिया वाढत गेलेला आहे. ऍव्हरेज काढायचं म्हटलं तर मी म्हणेन की 1 ते 2 प्रश्न विचारले जाऊच शकतात. राईट. जैवविविधता बघा, थ्रू आउट एक प्रश्नाचं वेटेज या ठिकाणी. 23ला जरी प्रश्न आलेला नसला तरी थ्रू आउट किती, एका प्रश्नाचं वेटेज आपण इथे एक्सपेक्ट करू शकतो. बऱ्याचदा बरेच जण हे 2 टॉपिक जे आहेत, जैवविविधता आणि जैवविविधता संवर्धन, हे एकत्र घेताना दिसतात. सो एकत्र घेतले तरीही हरकत नाहीये. पण बघा, जैवविविधता संवर्धनामध्ये 2014 आणि 15ला 3 आणि 2 क्वेश्चन आलेले होते, 20ला 3 क्वेश्चन आलेत, 22ला 3 क्वेश्चन आलेले आहेत आणि बाकी ओव्हरऑल 1 क्वेश्चन आहेत. म्हणजे परत इकडं मी असं म्हणेन 1 ते 2 क्वेश्चनचं वेटेज इथं मी एक्सपेक्ट करू शकतो. हे सगळं PYQ अनालिसिस वरती केलेलं आहे आणि याच्यासाठीचे सेपरेट व्हिडिओज आपल्या ऍप वरती त्या ठिकाणी अवेलेबल आहेत, PYQ सिरीजच्या अनुषंगानं, किंवा आपल्या युट्यूब चॅनलवरती पण अवेलेबल असतील. सो ते तुम्ही बघा, म्हणजे तुम्हाला हे प्रश्न एक्झॅक्टली लक्षात येऊ शकतील आणि कशा पद्धतीने आपला अप्रोच डेव्हलप केला पाहिजे तर तेही कळू शकेल. बघा, पर्यावरणीय प्रदूषण 2, 1, 1, 1, 1, 3, परत 2, म्हणजे कधी एक प्रश्न विचारला जातोय तर कधी 2 प्रश्न विचारले जात आहेत. हवामान बदलाच्या बाबतीत बघा, 2, 2, 3, 3, 4, 3, इकडं तर 21ला 6 प्रश्न आलेत, परत 4 आणि 1, 23ला 1 प्रश्न फक्त आलेला होता. सो हे ऍव्हरेज काढायचं म्हटलं तर अगेन हवामान बदलाचा ऍव्हरेज येतो 2 ते 3 क्वेश्चनचा. एकूण प्रश्न संख्या बघा,
इकडे 2015ला 5 क्वेश्चन आलेले आहेत, पण बाकीच्या इयर मध्ये जर बघितलं कधी 6 आहेत, कधी 11 आहेत, कधी 9 आहेत, कधी 12 आहेत, बरोबर, कधी 7 आहेत. 2023 लेटेस्ट बघितलं तर, किंवा बरेच जण काय म्हणतात की 2020, 21, 22 आणि 23 या 4 वर्षांचं लेटेस्ट अनालिसिस बघा. तर बघा 11, 12, 12, 7. मग मी काय म्हणेन, याचं ऍव्हरेज जरी काढलं तरी 8 ते 9 क्वेश्चनचं ऍव्हरेज या ठिकाणी निघतेच. तेवढं आउटपुट आपल्याला काढायचंय. आणि जीएस वरती सगळी आपली करार मदार असल्यामुळं आपल्याला एक एक मार्कासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत. 0.25 ने रिझल्ट जातोय, त्यामुळे फक्त 5च प्रश्न विचारले जातात. हा ऍटिट्यूड थोडासा आपल्याला बदलला पाहिजे. आता असंच सायमल्टेनियसली राज्यसेवा मुख्य परीक्षेचं अनालिसिस त्या ठिकाणी आहे. मुख्य परीक्षेला बघा प्रश्नांची संख्या वाढतीये आणि वेगवेगळ्या टॉपिक वाईज वेटेज पण वाढतंय. सो बघा इकडे 4 प्रश्न आहेत, कधी मॅक्सिमम टाइम कधी कधी 5 प्रश्न आहेत. 2022ला तर 9 प्रश्न आलेले होते. जैवविविधतेला प्रश्न येत नाहीयेत किंवा एखादा प्रश्न विचारला जातोय. म्हणजे ऍव्हरेज ह्याचं एक प्रश्नाचं आपण काढूया, याचं ऍव्हरेज जर का काढायचं म्हटलं तर 3 ते 4 प्रश्नांचं आपल्याला काढता येऊ शकेल. जैवविविधता संवर्धनात मात्र प्रश्न येत आहेत. पण अगेन हे 2 टॉपिक एकत्र बऱ्याचदा डील केले जातात, पण मी मुद्दामून सेपरेशन ठेवलेलं आहे. ठीक, 3, 4, 5, 4, 5, 4, 3, 2 म्हणजे इथं 3चं ऍव्हरेज आपण धरून चालूयात. पर्यावरणीय प्रदूषण कधी 2 आलेले आहेत, कधी 3 आलेले आहेत, कधी 9 पण आहेत, 8 पण आहेत. पण 9, 8 प्रश्न हे एक्सेप्शनल आहेत. 3 किंवा 2 प्रश्न हे ऍव्हरेज विचारले जात आहेत. आणि हवामान बदल बघा 4, 5, 6, 5, 4, 5, 7, 7 शेवटचे 2, 3, 4 वर्षाचा विचार केला तर 7, 7, 4, 4. आणि ऍव्हरेज वेटेज जर का इकडे केलं कधी 23 पण आहेत, कधी 17 पण आहेत, कधी 20 पण आहेत, कधी 12 पण आहेत. रिसेंटली 2022 मध्ये 17 आहेत, 21 मध्ये 12 आहेत, 20 मध्ये 19 आहेत. म्हणजे मी म्हणेन की 18 ते 19 प्रश्नांचं त्या ठिकाणी राज्यसेवा मुख्य परीक्षेला देखील वेटेज आहे. आणि हा अभ्यास आपल्याला एकाच वेळी करता येऊ शकतो. याच्यासाठी वेगळं काही करायची गरज पडणार नाही. म्हणजे प्री आणि मेन्सचा एकत्रितरित्या अभ्यास तुम्ही या ठिकाणी पर्यावरणाचा करू शकता. आणि म्हणून कमी वेळामध्ये जास्त आउटपुट तुम्हाला याचं मिळू शकतं. अभ्यास पद्धती मग कशी असली पाहिजे रे, तर बघा मूलभूत संकल्पना बेसिक कन्सेप्ट एन्व्हायरमेंट मधल्या केल्या पाहिजेत. आता इथं बऱ्याचदा विद्यार्थ्यांचं काय चुकतं की 5च मार्क विचारले जात आहेत, मग सगळं वाचलं पाहिजे का. मग बऱ्याचदा म्हणतात की एखादं पुस्तक आहे तर त्याच्यातलं मार्क करून द्या, तुमच्या क्लास नोट्स आहेत तर त्याच्यातलं काय वाचायचं. अरे तेच एक काय म्हणतात त्याला बेअर मिनिमम आहे जे तुम्ही वाचलं पाहिजे, बरोबर. कारण प्रश्न किती येत आहेत ह्याच्याही पेक्षा ते सिलेबसचा पॉइंट आहे तर तो वाचलाच पाहिजे. आणि म्हणून मी बऱ्याचदा विद्यार्थ्यांना सांगतो लेक्चरमध्ये की आपली बांधिलकी ही सिलेबसची असली पाहिजे. शॉर्टकट मारण्याच्या नादात आउटपुट येत नाही आणि त्यामुळे रिझल्ट जातोय असं बऱ्याच जणांना अनुभव आलेले आहेत. मग त्याच्यापेक्षा काय सिलेबसचे जे पॉइंट आहेत ते प्रामाणिकपणे करा, तुम्हाला डिझायर्ड आउटपुट जे आहे तर ते आपोआपच मिळून जाईल. त्यानंतर पर्यावरणामध्ये फॅक्च्युअल इन्फॉर्मेशन, फॅक्च्युअल डेटा बऱ्याचदा विचारला जातो. फॉर एक्झाम्पल काय वेगवेगळे करार केलेले आहेत तर ते करार कशासाठी आहेत, कधी संमत करण्यात आलेले आहेत. फॉर एक्झाम्पल काय वेगवेगळ्या प्रकारच्या कॉन्सेप्ट आहेत तर त्याच्याशी रिलेटेड फॅक्च्युअल डाटा. जसं की एक कन्सेप्ट आहे वेटलँड्स, तर त्याच्याशी रिलेटेड दुसरा मुद्दा आहे रामसर करार. आणि रामसर कराराअंतर्गत रामसर साइट्स आहेत तर भारतामध्ये किती रामसर साइट्स आहेत. सो हा फॅक्च्युअल डेटा या ठिकाणी विचारला जातोय. किंवा काही वैशिष्ट्ये वेगवेगळ्या प्रकारची म्हणजे मग राष्ट्रीय उद्यानांची, अभयारण्यांची वैशिष्ट्ये आहेत तर त्याच्याशी संदर्भात फॅक्च्युअल डेटा या ठिकाणी तुम्हाला विचारला जातोय. आणि तिसरा मुद्दा पर्यावरण संदर्भातील चालू घडामोडी. म्हणजे एकीकडे हवामान बदल तर करायचंच, पण दुसरीकडे कॉन्फरन्स ऑफ पार्टीची लेटेस्ट 28वी जी बैठक आहे तर ती 28वी बैठक पण आपल्याला बघायची. आणि म्हणून आपण काय करणार आहोत या 2 वरती तर फोकस करणारच आहोत, पण करंट रिलेटेड टू एन्व्हायरमेंट वरती विशेष आपण भर गेल्या वर्ष 1.5 वर्षातल्या ज्या काही चालू घडामोडी पर्यावरण संदर्भातल्या आहेत तर त्या देखील तुम्हाला नोट्स स्वरूपात आणि विथ व्हिडिओ डिस्कशन त्या ठिकाणी उपलब्ध असते. त्यामुळे त्याची काळजी करायची काहीच गरज नाही. एक मग आता मुद्दा आहे तो म्हणजे अभ्यास साहित्य. बघा 11वी 12वी स्टेट बोर्ड वाचलं पाहिजे. मग बरेच जण म्हणतील की सर 5वी ते 12वी सांगतात सगळे, तुम्ही 11वी 12वी का. तर फक्त 11वी आणि 12वीला स्टेट बोर्डला आपल्याला पर्यावरण आहे. रेस्ट ऑफ द थिंग्स तुम्ही काय म्हणूया त्याला सायन्सचे स्टेट बोर्ड वाचत आहात तर त्याच्यात एखाद दुसरा चॅप्टर हा तुम्हाला
एन्व्हायरमेंट रिलेटेड मिळून जाईल, तो तिथं तसा वाचला तरी चालू शकते. पण 11वी 12वी स्टेट बोर्ड याच्या PDF जे आहेत तर त्या आपल्या ऍपवरती स्वराज्य डिजिटल लायब्ररी आहे तर तिथे अवेलेबल आहे, त्या तुम्ही डाउनलोड करू शकता. किंवा आपल्या कोर्समध्ये पण मी सेपरेट स्टेट बोर्ड चे PDF जे आहेत तर त्या टाकलेल्या आहेत, त्या तिथून पण डाउनलोड करू शकता. स्वराज्य प्रबोधिनीच्या क्लास नोट्स, सो एन्व्हायरमेंट क्लास नोट्स नावाचं पुस्तक आपलं अल्पावधीतच त्या ठिकाणी त्याला खूप चांगला प्रतिसाद जो आहे तर तो मिळालेला आहे. आणि याच्या मागचं कारण म्हणजे कमीत कमी पेजेसमध्ये जास्तीत जास्त आउटपुट त्या पुस्तकातून देण्याचा प्रयत्न आपण केलेला आहे. सो तेही तुम्ही रेफर करू शकता. किंवा इन डिटेल जर जायचं असेल तर आपलं पर्यावरण आणि परिस्थितीकीचं अतुल कोटलवार सर आणि मी दोघांनी मिळून कंपाईल केलेलं एक पुस्तक त्या ठिकाणी मार्केटमध्ये तुम्हाला उपलब्ध आहे, तर तेही तुम्ही त्या ठिकाणी रेफर करू शकता. गेटिंग इट. सो हे अभ्यास साहित्य एवढंच वाचलं पाहिजे का? मला असं वाटतं की मोर दॅन सफिशियंट आहे. स्पर्धा परीक्षेमध्ये इनपुट आउटपुट रेशो हा सर्वात महत्वाचा मुद्दा असतो. जेवढं तुम्ही इनपुट द्याल त्याच्या तुलनेमध्ये आउटपुट तुम्हाला चांगलं मिळालं पाहिजे. जेवढं वेटेज या विषयासाठी आहे तर त्याच्या तुलनेमध्ये आउटपुट मिळालं पाहिजे. आणि या दृष्टिकोनातून मला असं वाटतं की हे मोर दॅन सफिशियंट आहे. आता त्याच्यानंतर स्वराज्य प्रबोधिनीचं पर्यावरण रिलेटेड चालू घडामोडी अपडेट येईल. कधी येईल तर ते 20 days बिफोर एक्झाम, साधारणतः एप्रिलच्या फर्स्ट वीक मध्ये ते येऊन जाईल. नोट्स आणि व्हिडिओ लेक्चर स्वरूपात अवेलेबल ते असेल. ऍपवरती ते वेगवेगळ्या पार्टच्या स्वरूपात अवेलेबल असेल. आणि मग टेलिग्राम चॅनल देखील आपला आहे, पर्यावरण बाय इंद्रजित यादव. सो याच्या माध्यमातून पण तुम्ही एकंदरीतच हे सगळे अपडेट्स असतील किंवा पर्यावरण संदर्भातल्या चालू घडामोडी असतील तर ते त्या ठिकाणी मिळवू शकता. सो हा आपला टेलिग्रामची चॅनलची लिंक जी आहे तर ती डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे, तर ती तिथं जॉईन केली तरी चालू शकतील. त्याचबरोबर आपल्या ऍपचा जो चॅटबॉक्स आहे तर त्याच्यामध्ये पण आपण ह्या लिंक्स ज्या आहेत तर त्या सर्व प्रोव्हाइड केलेल्या आहेत. सो आता या सगळ्याच्या दृष्टिकोनातून एकंदरीतच आपण असं म्हणूयात की जे प्रिपरेशन करणारे राज्यसेवेचे विद्यार्थी आहेत, आता तसं बघायला गेलं तर ऑब्जेक्टिव्ह पॅटर्न नुसार होणारी ही शेवटची राज्यसेवा असल्यामुळं एकंदरीतच फोकस्ड स्वरूपात भर विद्यार्थ्यांचा या सगळ्या प्रक्रियेवरती आहे. आणि म्हणून याच्यातून आउटपुट आपल्याला जास्तीत जास्त मिळवायचं आहे. आणि त्या दृष्टिकोनातून आपण आपली मच अवेटेड पर्यावरणाची बॅच जी आहे तर ती चालू करत आहोत. सो त्या बॅच मध्ये नेमकं काय असणार आहे आणि तुम्हाला फायदा कसा होणार आहे आणि त्या बॅच ची एकंदरीत स्ट्रॅटेजी काय असणार आहे तर त्याच्यावरती आपण चर्चा करूया. सो बॅचच्या स्वरूपाचा जर विचार केला तर ही बॅच जी आहे तर ती रेकॉर्डेड स्वरूपात अवेलेबल असेल. कुठे अवेलेबल असेल तर स्वराज्य प्रबोधिनी नावाचं आपलं मोबाईल ऍप्लिकेशन आहे, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये त्या ठिकाणी देऊन ठेवतो. तर त्याच्यावरती रेकॉर्डेड स्वरूपात ही बॅच अवेलेबल असेल. रेकॉर्डेड बॅच व्यतिरिक्त याच्यामध्ये काय अवेलेबल असेल, लाईव्ह डाऊट सॉल्व्हिंग सेशन्स आणि स्ट्रॅटेजी सेशन्स अवेलेबल असतील. म्हणजे समजा तुम्ही एखादा सेक्शन कंप्लीट केलेला आहे तर त्या सेक्शन मध्ये डिस्कशन करण्याच्या दृष्टिकोनातून किंवा कुठलाही सेक्शन तुम्ही रॅन्डमली करत असाल, कारण बॅच तुम्ही वेगवेगळ्या वेळी जॉईन करत असता, तर तुम्हाला काही डाऊट्स असतील तर ते डाऊट्स तुम्ही या ठिकाणी विचारू शकता. आणि त्याचबरोबर तुमचं स्टडी स्ट्रॅटेजी सेशन्स जे आहेत तर ते देखील या ठिकाणी होतील. किंवा तुम्ही इंडिव्हिज्युअली पण अप्रोच त्या ठिकाणी होऊ शकता एकंदरीतच या विषयाच्या अनुषंगाने. त्याच्यानंतरचा पुढचा महत्वाचा मुद्दा आहे की आपण एका गोष्टीवरती फोकस करणार आहे, ते म्हणजे कंटेंट. सगळे राज्यसेवा पूर्व परीक्षा आणि खास करून राज्यसेवा मुख्य परीक्षेचे जे टॉपिक्स आहेत तर ते टॉपिक्स आपले या बॅच मधून कव्हर होतील. आणि म्हणून तुम्हाला एकदा प्रिलिम साठी ही बॅच केल्यानंतर किंवा पर्यावरण केल्यानंतर मेन्स साठी फक्त रिव्हिजनची गरज पडेल, बाकी तुम्हाला सेपरेट काही करायची गरज पडणार नाही. आणि हे अगदी आपण असं म्हणूयात की एका ऑप्टिमम टाइम फ्रेम मध्ये आपण करणार आहोत. पण ऑप्टिमम टाइम फ्रेम म्हणजे उगाच जाहिरातबाजी करण्याच्या नादात 10 तासात पर्यावरण शिका, 12 तासात पर्यावरण शिका असं अजिबात करणार नाही. आपण डिटेलिंग पण तेवढंच तितकंच त्या ठिकाणी पर्यावरणाच्या बाबतीमध्ये करणार आहोत. सो तेही लक्षात घेण्याचा प्रयत्न करा. सो कंटेंट वरती फोकस असेल. त्यामध्ये कंटेंटमध्ये आपण कन्सेप्ट्स म्हणजे संकल्पना मजबूतीकरण करणार आहे. फॅक्च्युअल डेटा पण त्या ठिकाणी डिटेल केला जाईल. आणि करंट अफेअर्स रिलेटेड टू एन्व्हायरमेंट याच्यासाठी सेपरेट सेशन्स होतील. करंट रिलेटेड टू एन्व्हायरमेंट, राईट.
आणि याच्या नोट्स पण तुम्हाला अवेलेबल असतील. तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी ग्रुप सी ची मेन्स दिलेली असेल, ग्रुप बी ची मेन्स दिलेली असेल, तर त्याच्यासाठी पण मार्केटमध्ये एकमेव आपल्या स्वराज्य प्रबोधिनीच्या करंट रिलेटेड टू एन्व्हायरमेंटच्या नोट्स अवेलेबल होत्या. डेडिकेटेडली आपण एन्व्हायरमेंट वरती आणि करंट अफेअर्स वरती त्या ठिकाणी काम करतोय. सो त्याचा एक भाग म्हणून आपण मोफत स्वरूपात या सगळ्या नोट्स तुम्हाला उपलब्ध करून देत असतो. इव्हन आपल्या टेलिग्राम चॅनल वरती एन्व्हायरमेंट रिव्हिजन नोट्स पण पिन करून ठेवलेल्या, त्या तुम्ही तिथून पण डाउनलोड करू शकता. राईट. त्याच्यानंतरचा पुढचा महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे सेक्शन वाईज याच्यामध्ये टेस्ट त्या ठिकाणी होतील. म्हणजेच तुम्ही जो अभ्यास केलेला आहे तर तो अभ्यास थोडासा त्याचं बॅक चेकिंग पण होणं गरजेचं आहे. त्याच्यावरती कॉन्फिडन्स तुमचा कसा येतोय तर तो सेक्शन वाईज टेस्टच्या माध्यमातून येऊ शकतं. ठीक. सो तो देखील एक मुद्दा आहे. आता त्याच्या व्यतिरिक्त या बॅचचं ड्युरेशन जे आहे तर ते ड्युरेशन साधारणतः 12 मंथचं असेल. म्हणजे ही आता चालू झालेली बॅच जी आहे तर ती राज्यसेवा मुख्य परीक्षा होईपर्यंत त्या ठिकाणी या बॅचची व्हॅलिडिटी असेल. त्याच्यामध्ये 3 पट वॉच टाइम त्या ठिकाणी तुम्हाला अवेलेबल असेल आणि म्हणून 12 मंथचं ड्युरेशन असल्यामुळं तुम्हाला मेन्सचा अभ्यास करत असताना मधल्या पिरियडमध्ये जर एखाद्या बाबतीत शंका येत असेल तर तुम्ही डायरेक्टली या बॅचचा ऍक्सेस जो आहे तर तो घेऊ शकता. जनरली अशा कुठल्याच बॅच असत नाहीत. प्री झाली की प्री पुरती ती बॅच, नंतर ती बॅच जी आहे तर ती संपते. त्यामुळेच 3-4 महिन्याची व्हॅलिडिटी त्या ठिकाणी असते. पण आपण मुद्दामून तुमच्याकडून डबल त्या ठिकाणी तुमचा खर्च कशाला करून घ्यायचा आहे तर त्यासाठी 12 मंथचं ड्युरेशन या बॅचचं ठेवलेलं आहे. आणि सेकंड थिंग, आपण परीक्षेच्या आधी 1 डे रिव्हिजन बॅच घेणार आहोत. सो 1 डे रिव्हिजन बॅच जी आहे, 1 डे किंवा ती 2 डे वगैरे पण असू शकते. ठीक. डिपेंडिंग. सो ती बॅच जी आहे तर ती तुम्ही जर का ही पर्यावरणाची बॅच जॉईन केलेली असेल तर त्या विद्यार्थ्यांना 1 डे रिव्हिजन बॅच जी आहे एन्व्हायरमेंटची तर ती फ्री स्वरूपात त्या ठिकाणी अवेलेबल असेल. सो असं एकंदरीत त्या बॅचचं स्ट्रक्चर जे आहे तर ते डिझाईन केलेलं आहे आणि त्याच्या दृष्टिकोनातून आपण पुढे जाणार आहोत. एकंदरीतच पूर्व परीक्षा हे एक शॉर्ट टर्म टार्गेट लक्षात घेण्यापेक्षा आपण लॉंग टर्म आपलं जे गोल आहे राज्यसेवा मुख्य परीक्षेचं तर त्या दोन्हीच्या दृष्टिकोनातून तयारी करण्याच्या अनुषंगानं आपण ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत तर त्या लक्षात घेतोय. सो तुम्ही जर का इंटरेस्टेड असाल तर तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये वेगवेगळ्या लिंक्स आणि नंबर्स प्रोव्हाइड केलेले आहेत. तर त्याच्या थ्रू तुम्ही तुमचे जे काही डाऊट्स आहेत तर ते डाऊट्स विचारू शकता. आणि त्याचबरोबर एकंदरीतच पर्यावरण रिलेटेड ज्या गोष्टी आहेत तर त्याच्यासाठी कनेक्ट त्या ठिकाणी होऊ शकता. या व्यतिरिक्त आपल्या युट्यूब चॅनलवर किंवा आपल्या ऍपमध्ये देखील PYQ अनालिसिस करणार आहोत. हा एक महत्वाचा मुद्दा सांगायचा राहिला तो म्हणजे 10 वर्षाचं राज्यसेवा पूर्व परीक्षेचं त्याचबरोबर 10 वर्षाचं राज्यसेवा मुख्य परीक्षेचं PYQचं अनालिसिस जे आहे तर ते देखील याच्यामध्ये डिटेल स्वरूपात घेतलं जाईल. म्हणजे PYQ साठी तुम्हाला इतर कुठेही जायची गरज पडणार नाही. म्हणजे एक फुल प्रूफ अशा स्वरूपात वन स्टॉप सोल्युशन स्वरूपात ह्या सगळ्या गोष्टी आपण करणार आहोत. ड्युरिंग लेक्चर डिस्कशन मी प्रत्येक टॉपिक शिकवत असताना त्या ठिकाणी PYQचा त्या ठिकाणी रेफरन्स जो आहे तर तो देत असतो की ह्या टॉपिक वरती कशा पद्धतीने क्वेश्चन MPSC ने विचारलेला होता वगैरे. तर या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये इन्क्लुडेड असतील. सो एकंदरीतच ही होती पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून आपली स्ट्रॅटेजी की काय केलं पाहिजे, कशा पद्धतीनं केलं पाहिजे आणि कसा आपला अप्रोच हा असला पाहिजे. एकदम पेन पॉइंट हिट करायचं होतं मला म्हणून जास्त लेंदी याच्यावरती केलं नाही. तुम्हाला बरेच एक्झाम्पल्स जे आहेत तर ते सांगितलेले आहेत. सो त्या दृष्टिकोनातून राज्यसेवेचा अभ्यास जो आहे तर तो आपण चालू करूयात आणि याच्या अनुषंगानं पुन्हा या प्लॅटफॉर्मवरती आपण भेटत राहूयात. सो तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद. बाय बाय.